has about 9 mountain head is alive. So yet again we are roaming the forest of Maharashtra. आज आपण आलेलो आहोत चांदवड ह्या एरियामध्ये, इंद्राई ह्या किल्ल्यावरती. माझ्यासोबत साधारण 17 जणांचा ग्रुप आहे आणि वारं खूप तुफान आहे. वारं, पाऊस आणि धबधबे ह्या 3 गोष्टींमध्ये आम्ही ट्रेक करत आहोत. इट्स गोइंग टू बी अमेझिंग ट्रेक. आम्ही बेस विलेज वडबारेवरून निघालेलो आहोत. तशी वाट जी आहे वरती प्लॅटूवरती यायला इझी आहे. बाईक्स ह्या ज्या आहेत त्या येऊ शकतात वरती, त्याची काही काळजी नाही आहे. बट कार ज्या आहेत, कार किंवा मोठ्या ऑफरोडर्स असतील ते येऊ शकतात. बाकी नॉर्मल कार्स नाही येणार. आता तुम्हाला व्ह्यूज दाखवतो मी. हे बघा, तसं आता थोडंसं इंद्राईबद्दल जाणून घेऊया. इंद्राई हा जो आहे हा चांदवड सताना या रेंजमध्ये येतो. नाशिकपासून साधारण 74 किलोमीटर लांब. इंद्राईच्या आजूबाजूला राजदेर, कोळधेर हे 2 जवळचे, एकदम जवळचे असे फोर्ट्स येतात. राजदेर जो आहे त्याला राजदेरवाडीवरून जायला रस्ता आहे. राजदेरवाडीवरून इंद्राईला पण यायला रस्ता आहे. इंद्राईवाडीवरून इंद्राईला यायला रस्ता आहे आणि वडबारेवरून पण इंद्राईला यायला रस्ता आहे. पूर्वीच्या काळी हा जो किल्ला आहे हा जास्त करून फक्त टेहळणी आणि बाजारपेठ किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती एक आर्टलरी सेंटर ह्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग केला जायचा. ह्या किल्ल्याचं महत्त्वाचं आकर्षण असतं की इथे ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने बनवल्या आहेत. डोंगराच्या अगदी मधून कट करून पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि हा ट्रेक जो आहे तो एक इझी टू मॉडरेट लेवलमध्ये येतो. या ट्रेकमध्ये असं चाल जास्त आहे पण डिफिकल्टी किंवा डिफिकल्ट पॅचेस जे आहेत तो एकच आहे. पायऱ्यांची इथं चढतो. थोडंसं पठारावरून साधारण 1 किलोमीटर चालल्यानंतर पुढे एक रीच येतं. ती रीच आपल्याला क्लाइंब करून जावं लागतं आणि ती रीच आपल्याला डोंगराच्या किल्ल्याच्या माथ्यावरती पोचवतं. वॉक जास्त असल्यामुळे थोडासा थकवा जाणवतो. त्याच्या पलीकडे काही अडचण नाही. ती रीच जी आहे गुलतुऱ्याच्या रानातून आणि करवंदाच्या रानातून जातं पूर्ण, जसं तुम्ही बघू शकता. ग्रुप चाललेला आहे पुढे. थोडी वाऱ्याची मेहरबानी होते इथे. थोडा वारा कमी लागतो बट येस इट्स स्टिल देअर. इन मॉन्सून यू कॅन एन्जॉय दिस ट्रेक फॉर शुअर. गडमाथ्याला पोचल्यावरती साधारण 2 तास चालून आल्यानंतर 9 वाजता आम्ही सुरुवात केली होती. 9:15 आता वाजलेत 10:15. मग तुम्ही एका अशा ऑसम रीचवरती पोचतात. तिथे पोचल्यावरती आत्ता तरी गड जो आहे तो दिसेना असा आहे. पूर्ण फॉगमध्ये दाखवतो तुम्हाला.
वाट दिसत नाही बट येस आय नो आय हॅव बीन हिअर. या रेंजवरून वाट जाते, पायऱ्या येतात थोडं पुढे गेलं की. पायऱ्या चढून गडाच्या मधल्या ज्या पायऱ्या आहेत अजून चढलं की आपण गडांच्या पायऱ्यांवरती पोहोचल्यावरती आमचा हा आनंद. पायऱ्यांवर मावे ना सर नाही. हर 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 हर. गडावरून पायऱ्या चढून आल्यावरती तुमच्या डाव्या बाजूला हा एक शिलालेख लिहिलेला दिसतो. हा पर्शियन भाषेमध्ये लिहिलेला शिलालेख अतिशय दुर्मिळ अवस्थेत आहे सध्या. गडावरती पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण कमानीपासून गडाच्या डाव्या बाजूला जायला निघतो तेव्हा एका टेकडीच्या बाजूला आपल्याला ह्या कचेरी ज्या आहेत त्या बघायला मिळतात. या कचेरी एक सुंदर प्रकारे अजूनही व्यवस्थित आहे. आतमध्ये थोडासा अजून गावकऱ्यांचा हस्तक्षेप आहे, परंतु अजूनही इथे ते दुर्मिळ सौंदर्य जे आहे ते टिकून आहे. थोडंसं वरती गेल्यानंतर आपल्याला हे एक महादेवाचं टेम्पल बघायला मिळतं, मंदिर बघायला मिळतं. ते बघून असा सुंदर नजारा घेऊन आम्ही आता खाली जायला निघालो होतो.